मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. मला या सभेचं महत्व गांभीर्य माहित आहे. सचिन भाऊ एवढ्या दूरवरून आलेले आहेत, कैलाश भाऊ दूरवरून आलेले आहेत. दोस्तो आता साबळे साहेब असतील, बाकीची सर्व मंडळी असतील, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी मांडणी झालेली असल्यामुळं फारसं यानंतर या सभेमध्ये हा विषय खोलात जाऊन मांडण्याची गरज राहिलेली आहे. फक्त मी एवढीच तुम्हाला विनंती करणार आहे की आता जे मातंग समाजाला टार्गेट केलं जात आहे तरी तुम्ही शांत राहा. काय म्हणतो? तरी तुम्ही शांत राहा. त्याचं कारण असं आहे की 12 फीट आपल्या हातामध्ये आलेला आहे. किती? 12 फीट आपल्याला लागलेला आहे आणि ते अजून शेप सुद्धा झालेले नाही, अजून त्यांची बस सुद्धा झालेली नाही. त्यांच्याकडे काहीही नाही आणि म्हणून त्यांच्याकडे काहीही नसल्यामुळं त्यांना कसंही भांडण करून हा खेळ जिंकून टाकायचा. म्हणून तुम्हाला शिव्या देऊ द्या, तुम्हाला भांडू द्या, तरी तुम्ही शांत राहा. कारण तुम्ही शांत राहिल्याच्या नंतर जे तुमचा फायदा होणार आहे त्याचं एकच उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवणार आहे. हरियाणामध्ये 2 भागात विभागणी झाली 20% आरक्षणाची. किती? 2 भागामध्ये. त्या 2 भागापैकी एक आहे डीएससी म्हणजे डिप्रायव्ड शेड्यूल कास्ट आणि दुसरा आहे ओएससी, त्याला म्हणतात अदर शेड्यूल कास्ट. आता नुकते डी पोस्ट साठी भरती निघालेली आहे. भरती आहे 7,695 पोस्टची भरती निघालेली आहे. साबळे साहेब त्यापैकी डीएससी ला किती जागा हिश्श्याला आलेल्या आहेत? 605. डीएससी ला ज्या गटामध्ये आम्ही येणार आहोत त्या गटाला 605 जागा आलेल्या आहेत त्यांच्या वाट्याला आणि ओएससी ला आलेल्या आहेत 604. आता जे का आपण बोललं जातं ना की जनगणना होऊ द्या, नंतर करा. अरे सुप्रीम कोर्टाने जनगणना हा आधारच मानलेला नाही. सुप्रीम कोर्टाने जनगणना हा आधारच मानलेला नाही. म्हणून हे 27 ची होऊ द्या, 28 ची होऊ द्या आणि 29 ची होऊ द्या, ही सगळी चुकीची मांडणी आहे. सुप्रीम कोर्टामधलं फक्त सांगितलेलं आहे की त्याचं शैक्षणिक मागासलं पण काय ते बघितलं पाहिजे. त्याच्या संधी त्याच्या वाट्याला किती संधी आलेली आहे हे बघितलं पाहिजे. म्हणून जनगणना हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टानं फक्त मागास पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून जसं हरियाणामध्ये या ठिकाणी 7,695 पोस्टची विभागणी केलेली आहे आणि एकाच्या हिश्श्याला 605 आणि एकाच्या हिश्श्याला 604 ज्याप्रमाणे वाटा मिळालेला आहे. विचार करा, हरियाणाची लोकसंख्या केवळ 2.5 कोटी आहे. धन्यवाद पाण्याची पाऊस येत आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12.5 कोटी आहे. 12.5 कोटी आहे. विचार करा, जर डीएससी ओएससी जर महाराष्ट्रात झालं तर डीएससीच्या वाट्याला 30,000 पोस्ट येणार आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून आमचा या वर्गीकरणामध्ये फायदा आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि हा लढा शेवटपर्यंत आपण शांत पद्धतीने घेऊन जावा. रम्य आपली होणार